संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यामध्ये कैलास कुंटेवाड या शेतकऱ्यानं कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये 50 लाख रुपये जिंकलेत। 12वी पर्यंत शिक्षण झालेले कुंटेवाड हे लखपती झालेत। विशेष म्हणजे YouTubeवर व्हिडिओ बघून त्यांनी आपलं सामान्य ज्ञान वाढवलं। 2 एकरांची शेती, तीही कोरडवाहू, पण जिद्द मोठी होती। कौन बनेगा करोडपतीमध्ये निवड होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक या छोट्याशा गावातून कैलास कुंटेवार यांनी थेट केबीसी गाठली। नुसती गाठलीच नाही तर तिथून 50 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं। कैलास यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती आहे। हे जे घर पाहताय पत्र्याचं 10 बाय 10चं 2 खोल्या आहेत आणि या खोल्यामध्ये त्यांचा हा छोटासा संसार। मात्र शाळेमध्ये हुशार असून देखील शिकता आलं नाही याची खंत, अभ्यास करत गेले आणि न थकता अनेक प्रयत्नानंतर केबीसी मध्ये पोहोचले आणि केबीसी मध्ये पोहोचून त्यांनी 50 लाखाचं बक्षीस जिंकलं। आपल्यासोबत कैलास, त्याचे वडील, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई। आता हे सगळं सांगत असताना तुम्ही सगळ्यांना केबीसी पाहिलं असेल आणि केबीसी मध्ये जात असताना सोबत कुणीतरी जातं, म्हणजे पत्नी असेल, आई असेल, मुलगा असेल, नातेवाईक असेल। मात्र कैलास एकटेच गेले आणि 50 लाख रुपये जिंकून आले। एबीपी माझ्याकडून पहिल्यांदा तुमचं खूप अभिनंदन। धन्यवाद। पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पोहोचले कसे केबीसी पर्यंत? केबीसी म्हणजे समजा एक सर्वसामान्यांसाठी असलेलं व्यासपीठ आहे आणि त्याला कुठलीही फीस वगैरे काही लागत नाही आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर जवळपास 5वी फेरी असते तिथं पोहोचण्यापर्यंत। म्हणजे ऑडिशन, सुरुवातीला रजिस्ट्रेशन, नंतर ऑडिशन, नंतर इंटरव्ह्यू आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर तुमची फास्टेस्ट फिंगर्स साठी निवड होते। तर ह्या सर्व फेऱ्या पार करून जवळपास गेल्या 6-7 वर्षापासून मी ते प्रयत्न करत होतो। प्रत्येक वेळेस अपयशही आलंय। पहिले 2-3 वर्ष तर दुसऱ्या फेरीसाठी कॉल आला नाही। 2022ला ऑडिशन, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, परंतु फायनल कॉल काही मिळाला नाही। पण तरी निराश न होता 23-24 म्हणजे एकही वर्ष खंड पडू न देता सलग प्रयत्न चालू ठेवले आणि आता 2025ला माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले आणि मला समजा माझ्या संसाराला, माझ्या मुलाच्या भविष्यासाठी एकदम अशी म्हणजे भरघोस अशी रक्कमही मला तिथून मिळाली आणि माझे स्वप्न पूर्ण होण्याची मला आशा दिसू राहिली। यासाठी मी केबीसीला पूर्णपणे धन्यवाद देईन। बघितलं का पोराला टीव्हीवर? बघितलं का नाही? टीव्हीवर बघितलं, मोबाईलवर बघितलं, दोस्ताचे असं सारख्या वारख्या मोबाईलवर बघितलं, पण ते इतकं पूर्ण नाही बघितलं। थोडं अभिमान वाटला एकदम? भर वाटलं जरा, ऊर भरून आला। वाटलं होतं का सगळे एवढे 50 लाख रुपये घेऊन? नाही, मला वाटतच नव्हतं। मी तर हमेशा त्यांना बोलत होतो की तू निवड क्रिकेटमुळे वायाला गेला। आता त्यानं त्याच्या हिमतीनं कस तरी ते केलं। आता हे बघितलं टीव्हीवर मिस्टरांना? बघितलं ना, म्हणजे अजून शो काही बघितलेला नाहीये, नुसते असे थोडे इंटरव्ह्यू आलेले तेच बघितले। खूप आनंद वाटला हे ऐकून। इथपर्यंत गेले, इतकी धनराशी जिंकली, ऐन वेळेला मुलाच्या शिक्षणासाठी काम आले। कारण की जे त्यांचे स्वप्न होते ते काही त्यांना पूर्ण करू शकले नाही। असे त्यांची इच्छा आहे की मुलांना पण ते करावं, शिक्षण बी करावं, ते दोन्ही पण करावं। म्हणजे आम्हाला माहिती नव्हती त्यांना तिथं क्लासेस ते लावले म्हणून, पण नंतर माहिती झालं। पण म्हणलं जसं आपल्याला माहिती झालं, आपण त्यांना जसं थोडंफार हे बी केलं, त्यांना पण थोडं दुःख वाटन की जसं आई वडिलांना तर आवडतच नाही, पण मग ही पण मला जसं समजा हे करीन म्हणून, एवढंच। काय बघितलं का लेखाला टीव्हीवर? अजून नाही बघितलं, आता बघायला आता लावून द्यावं लागेल, मग बघावं लागेल। आहे का टीव्ही आहे घरात? टीव्ही आहे पण पैशाची नाही, बिन पैशाची आहे। म्हणजे छोटा टीव्ही आहे? हो। हे नाही आंटी, हे नाही डिश नाही, डिश आहे पण बिगर साधा आहे। हो। कसं बघायचं? आता त्याची इच्छा दाखायची, त्याने जसं दाखेल तसं बघू। आता आपल्याला काही मोबाईल मधलं समजत नाही, त्यानं लावून द्यायला का पाहा लागत आहे। मग आता झालं तुमच्या लेकराने पाहिलं तर आम्ही माहिती पोट भरलं, मी तिने ऐकूनच पोट भरलं। वाटलं होतं का इथपर्यंत? नाही, इथपर्यंत वाटलं जाईन म्हणून नाही, जाईन म्हणून। पुढच्या बातमीकडे जाऊया। बीड शहरामध्ये आज 2 इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्राचार्य